दिल्लीत सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर दिल्ली पोलीस आणि शीघ्र कृती दलानं भीषण लाठीमार केला। नीट परीक्षा पेपर फुटी आणि इतर मागण्यांसाठी सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात चलो संसद मोर्चाची हाक देण्यात आली होती। मात्र पोलिसांनी आंदोलकांना रोखत बळाचा वापर केल्यानं जंतर मंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण देण्यासाठी अचानक पोलिसांकडून लाठीमार का करण्यात आला? आंदोलनस्थळी दगडांनी भरलेला एक अनधिकृत ट्रक नेमका कोणी आणि का आणून उभा केला होता? आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी लढणाऱ्या सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला चिरडण्यामागे नेमका कोणता मोठा राजकीय कट आहे? या सर्व प्रश्नांचं सविस्तर आणि इन्साइड विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या संपूर्ण आंदोलनादरम्यान अत्यंत गंभीर आणि संशयास्पद प्रकार समोर आला। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत दिल्ली पोलिसांवर थेट कट रचल्याचा गंभीर आरोप केला। आंदोलनस्थळी अचानक दगडांनी भरलेला एक ट्रक आणि काचा फुटलेली एक नादुरुस्त व्हॅन आणून उभी करण्यात आल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे। आमचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गाने सुरू असताना आंदोलकांना बदनाम करण्यासाठी आणि त्यांच्यावर दगडफेकीचा खोटा आरोप लावण्यासाठीच प्रशासनानं हा बनाव रचल्याचा दावा अभिजित दिपके यांनी केला आहे। आंदोलन चिघळू नये म्हणून पोलिसांनी जंतर मंतर परिसरात वाहने, वॉटर कॅनन आणि मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला। या भागातील इंटरनेट सेवा आणि मोबाईल नेटवर्क जाम करण्यात आलं। याआधी 21 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी बळजबरीनं ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केलं होतं। त्यानंतर सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी आणि तरुण विद्यार्थ्यांनी संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार करत अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं। दुसऱ्या बाजूला संसदेतही नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार गदारोळ घातल्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं। तर दुसरीकडे सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतली जात असून सीजेपीच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू असल्याचं समजत आहे। मात्र आंदोलनस्थळी दगडांनी भरलेला ट्रक उभा करून शांततापूर्ण आंदोलनाला बदनाम करण्याचा जो प्रयत्न झाला त्यावरून दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारवर सर्व स्तरातून तीव्र टीका होत आहे। या संपूर्ण आंदोलनाचं पडसाद आता केवळ जंतर मंतर पुरतं मर्यादित राहिलेलं नाही, ते थेट देशभरातील तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये उमटू लागलेलं आहे। नीट परीक्षा पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं होतं। याच अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी कॉकरोच जनता पार्टी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासारख्या आंदोलकांनी आंदोलनाची मशाल पेटवली होती। मात्र ज्या पद्धतीनं दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले। अभिजित दिपके यांनी अत्यंत पुराव्यानिशी उघडकीस आणलेला तो दगडांनी भरलेला ट्रक आणि नादुरुस्त व्हॅनचा प्रकार हा अत्यंत धक्कादायक बाब मानली जात आहे। लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणं हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे, परंतु आंदोलनस्थळी अचानक दगडधोंडे आणून ठेवणं आणि त्यानंतर आंदोलकांना हिंसक ठरवून त्यांच्यावर लाठीमार करणं ही एक मोठी राजकीय खेळू असू शकते, असा संशय आता अधिक गडद होत चाललेला आहे। पोलिसांच्या या कृत्यामुळे सीजेपीच्या समर्थकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। सोनम वांगचुक यांची प्रकृती उपोषणामुळे खालावली असतानाही त्यांना रुग्णालयात दाखल करताना ज्या पद्धतीनं हाताळण्यात आलं त्यावरूनही सामाजिक वर्तुळातून नाराजी व्यक्त केली जात आहे। लाठीमार आणि गोंधळानंतर जंतर मंतर परिसराला छावणीचं रूप आलं असून सुरक्षेच्या दृष्टीनं तेथील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। याआधी 21 दिवसांपासून उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी बळजबरीनं जंतर मंतरवरून हलवून रुग्णालयात दाखल केलं होतं, ज्यावरून आंदोलकांमध्ये मोठा असंतोष होता। दुसरीकडे संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्यानं विरोधकांनी या संधीचा पूर्ण फायदा उठवत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। लोकसभेत आणि राज्यसभेत पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या प्रचंड गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं। केंद्र सरकारकडून जरी आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करण्याचे संकेत दिले असले तरी प्रत्यक्ष मैदानावर पोलिसांचा लाठीमार आणि इंटरनेट बंदीसारख्या कारवाया सुरूच आहेत। जंतर मंतरवरील या हाय व्होल्टेज ड्राम्यामुळे आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। देशभरातून मिळणारा विद्यार्थ्यांचा पाठिंबा पाहता सरकारला यावर लवकरात लवकर तोडगा काढावाच लागणार आहे, अन्यथा हा असंतोष आणखी वाढू शकतो।
जंतर मंतरवर सुरू असलेल्या या मोठ्या आंदोलनाबद्दल आणि पोलिसांच्या या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं? आंदोलनाला बदनाम करण्यासाठी खरोखरच हा कट रचला गेला होता का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा आणि अशा ताज्या राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातल्या नक्की सबस्क्राईब करा.